तर हॅलो गाईज, मी तुम्हाला दाखवते बरं का मी पनीर परोठे कशी बनवते. चला तर तुम्हाला दाखवते. हे पनीर घ्यायचंय बरं का. हे पहा एवढंच पनीर घेतलं मी. मला ना 4-5 परोठे बनवायचे. असे भारी ना असे खमंग एकदम बेस्ट परोठे लागतात. आणि मी ना कायम बनवते, पण मी ना ही रेसिपी ना फर्स्ट टाइम टाकू राहिले. कारण का तर तुम्हाला दाखवायसाठी. हे पनीर घ्यायचं नाही, असं घिसायचं बरं का. हे बाई मी तर तीच धरली बाय चालेल. असे खसाखस घासायचे. घासले ना पूर्ण पनीर आहे ना घासून घ्यायचं. असं बारीक करून घ्यायचं मस्त. तुम्ही एकदा जर खाल्ले ना पनीर परोठे परत मा नाव घेता. माझ्या रेसिपी काय म्हणतात, रेसिपीची व्हिडिओ टाक म्हणता बाई. अरे घिसना बाबा. चुरा के दिल मेरा गोरैया चली तेरे पागल बनाया है पनीर के परोठे तूने. घिसलो भाई, जल्दी घिसलो. टेस्टी परोठे बनाएंगे ताकि पड़ोस वाले को खमंग वास आ जाएगा. खमंग बेस्ट. लागली काही करायला गेले का असंच बाय. माझं साडी येते बाय. कोणची गोष्ट करायला गेली का लगेच लागत. पहिलं तर लागन बाय माझ्या हाताला. तर मी काय करते, असे भारी सगळे मसाले टाकायचे बरं का काहीच. हे पहा लाल मिरची टाकायची, नंतर एव्हरेस्ट मसाला टाकायचा म्हणजे सुहाना, नंतर थोडी हळदी पावडर घ्यायची, कांदा मसाला घ्यायचा. हे टाकलं ना आणि थोडा नमक घ्यायचं. आणि हिंग कुठं उलटला बा, हिंग इथंच ठेवला होता मी. आणि हे ना सगळं मिश्रण नाही असं करायचं, एकत्र बनवायचं बरं का सगळं मिश्रण. अगो बाई कुठं ठेवलं बाई तो हिंग. असं डोक्यात बा भुसकट भरला बटाटे. हे पा हिंग पण घ्यायचं बरं का त्याच्यामध्ये. तुम्हाला आहे ना प्रत्येक जी पण रेसिपी बनेल ना मी तुम्हाला बनवून दाखवीन. आणि तुम्ही पण ती बनवून खायची घरी. या हिंग पण काढून घेतला मी सगळा. असं एकदम तिखट नका करू बरं का. म्हणजे कसं आहे ना जळ होते छातीत तिखट जास्त खाल्लं का. आणि ते परोठे आहे ना कशा बरोबर खायचे माहिती आहे का. असे दह्या बरोबर खायचे असे मस्त. तुम्ही एकदा बनवले मला कमेंट करा कसे परोठे बनवते मी पण. आणि पुढच्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला बनवत आहे सोयाबीन चिली पण बनवून दाखवणार आहे. मला अशी भारी आणि अशी रेस्टॉरंट हॉटेल सारखी मला सोयाबीन चिली बनवता येते. पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की पहा तुम्ही माझ्या मी कशी सोयाबीन चिली बनवणार आहे. एकदम भारी. तुम्हाला एक रेसिपी बनवून दाखवते मी. काही वेडी नाही, मला सगळं भारी येतं बनवता. हॉटेलला फेल करते मी. हॉटेलला मला ग्रेव्ही पण घरी बनवता येते. माझ्या पप्पाच्या घरीच हॉटेल होतं. माझ्या मम्मीने मला आहे ना सगळं शिकवलं. कशातच आडावी नाही ठेवलं माझ्या मम्मीने मला. हे पा हे पहिलं आहे ना काहीच मी पहिलाच उंडा आहे ना सॉरी पहिलाच ना पीठ आहे ना मी मळून ठेवलं होतं बरं का. आणि असा उंडा घ्यायचा. असं त्याला ना असं धपाधप मारायचं. म्हणजे कसं ते चांगलं होतं. असं पीठ लावायचं. असं असं गोडपूड करायचं बरं का. गोडपूड केलं ना. आणि हे ना हे पनीर आहे का ह्याच्यात भरवायचं पा. ह्याच्यात भरवायचं. असं भरलं ना असं हे करायचं. असं गोल 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 केलं ना. मग नंतर ती पुरणाची पोळी कशी बनवतो आपण घरी प्रत्येक सणाला. आणि मग ते नाही का पुरणाची पोळी बनच लागतं. एवढं आहे की ती गोड असते नाही तिखट असते. असं बनवून खात जा. हॉस्पिटलला पैसे घालूस तर. मी तर नाही घालीत हॉस्पिटलला पैसे. मी तर घरीच काय म्हणते ना गोळी घ्यायची सुद्धा मला भीती वाटते माझ्या घरी. मेडिकलच्या गोळ्या आहे ना कधी खात जाऊ नका बरं का. एकदा मला रिएक्शन झालं होतं मेडिकलच्या गोळीने. डॉक्टरला विचारल्याशिवाय कुठलीही टॅबलेट खायची नाही. हे पहा गाईज आता असा भारी परोठा आहे ना बाप रे बाप एकच नंबर. मी तुम्हाला ना प्रत्येक व्हिडिओ मध्ये बनवून दाखवेन. असं पनीर दिसलं पाहिजे. पनीर भरलं का नाही. हे पहा कसं पनीर दिसू राहिलं. वर आलं का पनीर. माझ्या व्हिडिओना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. मला कधी काही येतं का नाही ते पण सांगा. कमी आडाने भोपळा आहे.
पहा कसा गोल 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 मस्त आला. सगळे पनीरचे परोठे, सगळे जेवढे परोठे येतात ना मला तेवढे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आता पावसाचं वातावरण आहे आणि गरम गरम भजे, भजे तर एकच नंबर येतात मला. कांदा भजे असे असे 5 बोटांनी सोडत नाही का ते भजे येतात बरं का मला, असे कडक भजे. कुठं गेलं बाबा, मला आता घरात काही भेटतच नाही, कुठं काय ठेवलं ते लवकर. जाऊ दे आता मी चमचाच घेते आणि चमच्याने सुलते ते परोठा. उन्हातनं घ्यायचं होता पण चमचा घेते बा, उन्हातला परोठा. आणि त्या परोठ्याला आहे ना गावरान तूप नाही लावायचं बरं का, त्याला बटर आहे, बटर लावायचं. तुम्हाला जे आवडतं तुम्ही ते लावा. बटर पण लावू शकताय, नेक्स्ट तूप पण लावू शकताय आणि ऑइल पण लावू शकताय. म्हणजे ऑइल म्हणजे तेल बरं का, नाही म्हणता इंग्रजाला झाली का तेल. हे पा एवढं मोठं बटर आणलं होतं मी. हे असं आहे ना, हे असं बटर फिरून घ्यायचं याच्यावर. तुम्ही पहा कसा परोठा झाला, एवढा भारी लागतो. आता तिंदा 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 मी तेच बोलू राहिले. आज सगळे कोण फिरून घ्यायचे आहे बटर. माझ्या पोरांना पण ना लय भारी परोठा आवडतो बाई. मी बनवत असते ना दरवेळेस मध्ये मम्मी परोठा कर परोठा कर. बरं आहे बाई, बाहेर खायला पैसे घालायचे, घरीच खायचं. कसं आहे बाहेरचं तेल बिल आहे ना ते कितीतरी दिवसाचं असतं. जे बाहेरचे वडे पाव ते खातो आपण, ते किती दिवसाचं तेल पाडलेलं असतं, त्याच्यातच ते वडे येतात, त्याच्यातच ते भजी येतात. त्याच्यापेक्षा घरी आणून खायचं काही पण, ते पण गरम गरम आणि फ्रेश. मी तुम्हाला नाही हा गोल परोठा बनवून दाखवला, आता चौकोन मध्ये असा परोठा बाहेर बनवून दाखवते. हे बा हे असा 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 परोठा आहे ना, असं 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 हे घ्यायचं, काय म्हणतात त्याला, आपलं पनीरची चटणी घ्यायची, भरायची. भरली ना त्याला अशी फोल्ड करायचं बरं का. फोल्ड केलं ना परत इकडून एक फोल्ड करायचं. दोन्ही कोण झालं का, परत याला दाबायचं, असं प्रेस करायचं. प्रेस केलं ना परत हे असं हे करायचं. आता पहा तुम्ही चौकोनी परोठा कशी बनवते. परत हे असं लाटायचा, परत इकडून लाटायचा. अशी चटणी दिसली पाहिजे याच्यामध्ये तर त्याला म्हणतात परोठा. केलं का चौकोनी झाला का, आणि असा तव्यावर टाकायचा. पा चौकोनी परोठा, त्रिकोणी पण परोठा येतो मला, सगळे परोठे येतात मला बनवतात. हा गॅस आहे ना, हा गॅस नुसता झिलाटवाणी चलतो बाई, नुसतं हळू 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 चलता पाडताचा. नको बाय होईन भडका जाते शेजारचे पण म्हणजे काय केलं म्हणते दे पैसे भरून, कुठून द्यायचे. आमचे शेजारचे ना तसे बरे आहे बरं का, तुमचे पण कसे आहे ना शेजारचे मला नक्की सांगा बरं का कमेंट मध्ये. कधी कधी भांडत येत पण असं नाही भांडत नाही, प्रत्येक शेजारी भांडत असते. त्यांना भांडणाशिवाय करमतच नाही, कोणासंग लागतच त्यांना दुरायला. हॅलो गाईज, तर मी आता एवढ्यात परोठे केले आणि इकडे परोठे घेऊन आले हॉलमध्ये. हे पहा मी कसे परोठे बनवले, पनीर परोठे, आणि मी तुम्हाला नंतर टेस्ट करून दाखवणार आहे. आणि तुम्ही पण मला कमेंट करून नक्की सांगा बरं का की मी हे परोठे कसे बनवले आणि मला येतात का नाही ते पण सांगा. आणि परत तुम्ही दुसरी पण रेसिपी सांगा मी कोणती बनवती. हे तर मी तुम्हाला खाऊन दाखवते बरं का परोठा. वाव लय भारी झाला, मस्त. आता असे परोठे बसते ना, जेवढे गेले तेवढे बसते मी. खरंच घरचं जेवणच वेगळं असतं हॉटेलपेक्षा. हॉटेलचं जेवण काय आहे ते तर मला बिलकुल नाही आवडत. किती दिवसाचं पडलेलं तर माशा मग 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 खातात माशा. काय ना भुका लागली.